आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची ठाकरेंची मागणी। गेल्या 4 दिवसात दुसऱ्यांदा फडणवीस यांच्यासोबत चर्चा। कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी अभिनव शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची माहिती। महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ वळवळाला लागली, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे। कल्याणच्या घटनेवर राज ठाकरे यांचा संताप। कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक, आरोपींना अटक करा। सरकारला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरे यांचा इशारा। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका, गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधानसभेत जाहीर निवेदन। बीड प्रकरणामध्ये कुणीही मास्टरमाइंड असेल तरीही कारवाई होणार। जे कोणी गुन्ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करणार, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। परभणीमध्ये अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई। मुख्यमंत्र्यांची माहिती, तर सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचंही केलं स्पष्ट। बीड प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवण्याची शक्यता। खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर। भाजप केंद्रीय नेतृत्वाची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराची रेकी, 2 संशयास्पद व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती। राऊत यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी। बीडच्या परळीमध्ये आणखीन एक गंभीर घटना। नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतल्या ज्योती स्ट्रक्चर कंपनीला मोठी आग, परिसरात धुराचे लोळ। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। मागच्या 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही दुसरी भेट आहे। मात्र आमच्या भेटी मोजू नका असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे। संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्यानं त्याची चौकशी करण्यात यावी आणि संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येते। 2 संशयास्पद व्यक्तींनी ही रेकी केल्याची माहिती आहे। या प्रकरणानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी होते। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणानंतर घराच्या रेकीचं प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे। दरम्यान आरोपींची बाईक ही यूपी बिहारची असावी असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे। भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। यानंतर नाना पटोले आक्रमक झालेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी केली। बीड प्रकरणी धनंजय मुंडे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे यांना विरोधकांनी धारेवर धरलंय। धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलनही केलं। मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात लंके यांनी एक निवेदन दिलं। जीएमआरटीमुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गाला ब्रेक लागलाय। रेल्वे मार्ग होण्यासाठी अजून काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प कमी लोकसंख्या असलेल्या भागातील स्थलांतरित करावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली।
कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अखिलेश शुक्लानं आत्मसमर्पण केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याणमधील राड्या प्रकरणी अखिलेश शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय. माझ्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला होता असा त्याचा आरोप आहे. तर आमची 5वी पिढी कल्याणमध्ये राहते. मी स्वतःला मराठी भाषिकच समजतो असा दावाही त्यांनी केला. कल्याणच्या सोसायटीमधील राड्या प्रकरणी 10 आरोपींपैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशी आरोपींची नावं आहेत. कल्याणमधल्या राडा प्रकरणी नवीन अपडेट समोर येते. अखिलेश शुक्लानं बोलावलेले गावगुंड इमारतीत शिरतानाचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय. कल्याणमधील राड्यानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वळवळायला लागले, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवलाय. कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करा आणि सरकारला अटक करायला जमत नसेल तर मनसैनिक थैमान घालतील, मग मात्र आमच्याकडे बोटं दाखवू नका असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला दणका देण्यात आलाय. अखिलेश शुक्लावर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. मराठी माणसावर अन्याय करणारा कुणीही कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीकरण सुरू आहे. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत मराठी माणसाला दुय्यम वागणूक द्यायचे, त्यांना मुंबई ही व्यापारी आणि बिल्डरांच्या घशात घालायचे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. कल्याणमधल्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्रात शिवसेना निर्माण केली, मात्र मोदी आणि शहांनी शिवसेना पक्ष फोडला आणि मराठी माणूस कमजोर केला असा आरोपही त्यांनी केला. मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 2.5 वर्षात मराठी अमराठी असे वाद वाढले असून महाराष्ट्रात असे वाद कधीच झालेले नव्हते असा दावाही त्यांनी केला. शुक्ला नावाचं पार्सल जिथून आणलंय तिकडे पाठवून द्या असंही ते म्हणाले. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. शिवडी, परळ अशी नावं लिहा, मराठी नावं का बदलता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल असं हा शुक्ला सांगणारा कोण आहे हा शुक्ला असा थेट प्रश्न विचारत सुनील प्रभू यांनी विधानसभेत आज आक्रमक रूप धारण केलं. कल्याणमधील इमारतीतील राड्या प्रकरणी नागरिकांसह मनसेच्या शिष्टमंडळानं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. या प्रकरणी तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यात एका परप्रांतीय सुरक्षा रक्षकानं एका महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला चोप दिला. बीडमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. परळी पालिकेत कार्यालयात घुसून एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कर्मचारी वर्गात मोठी दहशत आहे. संतोष देशमुख टोल नाक्यावरून निघताच त्यांची गाडी अडवण्यात आली. आधी कारची काच फोडण्यात आली, मग कारमध्येच त्यांना मारहाण झाली. गाडीतून उतरूनही त्यांना मारहाण करण्यात आली. जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाही तेव्हा मारेकरी त्यांना तिथेच सोडून निघून गेले अशी धक्कादायक माहिती सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. संतोष देशमुख यांच्या आरोपींवर मकोका लावणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल. 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंडवर कारवाई होणारच. यात जरी वाल्मिक कराड यांचं नाव असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. बीडच्या घटनेतील तपासात कुचराई केल्यानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर या प्रकरणात सगळ्यात वेगवान प्रतिसाद हा PI महाजन यांनी दिला.
त्यामुळे तोंडी आरोपांच्या संदर्भात पोलिसांवर कारवाई करणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना उद्याला संध्याकाळपर्यंत अटक करा असा अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलाय. माझ्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू आहे. वाल्मिक कराड सिरियल किलर असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला, तर कराडनं तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील असा इशाराही आव्हाड यांनी दिला. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे, त्यामुळे बीडच्या जिल्ह्याला IPS दर्जाचा अधिकारीच द्यावा, अधिकारी कोणाच्या दबावाखाली न येणारा असावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. माजी सरपंचांच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देत आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी केली. परभणी हिंसाचारात सोमनाथ सूर्यवंशी यांना जाळपोळ करण्याच्या व्हिडिओच्या आधारे अटक करण्यात आली. न्यायालयाच्या पुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलं होतं अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशी यांना COPD हा श्वसनाचा आजार होता. कोठडीत श्वास घ्यायला त्रास झाल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा सुद्धा उल्लेख आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कुणी मरतं का असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर तातडीनं निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. परभणीतल्या हिंसाचाराच्या नंतर आरोपींना पकडण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलंय, मात्र तसं काही नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परभणी पोलिसांच्याकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती. सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आला होता. त्याचा मोर्चाशी काहीही संबंध नव्हता. सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेशींच्या विरोधात होता. त्यात संविधानाविषयी एक शब्दसुद्धा निघाला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. दोन्ही घटनांमध्ये गोलगोल उत्तरं दिली जात आहेत. 3 ते 6 महिन्यात या सगळ्याची पाळंमुळं खरंच शोधून काढणार का असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाची दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्यानं दखल घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या घटनेची माहिती घेतली. आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या समोर आंदोलन केलं. यावेळेला भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाच्या नंतर पोलिसांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. काल झालेल्या भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधल्या राड्यानंतर मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त इथे तैनात करण्यात आला आहे.